पहिल्यांदा मी एका भांड्यामध्ये 1.5 कप व्हॅनिला प्रीमिक्स घेतला आहे। अर्धा किलो केक साठी आपल्याला 250 ml चा मेजर कप वापरून 1.5 कप प्रीमिक्स घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला 1 किलोचा केक बनवायचा असेल तर याचे प्रमाण दुप्पट करा। त्यानंतर यामध्ये मी 4 टीस्पून ऑइल घालत आहे। ऑइल घालून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा कप दूध घालत आहे। दूध तुम्ही आवश्यकतेनुसार घाला। तुम्ही इथे दुधाऐवजी पाण्याचाही वापर करू शकता, पण दूध घातल्यामुळे केकची टेस्ट अजून वाढते। इथे आपल्याला थोडे थोडे करून दूध घालायचे आहे। इथे मी व्हॅनिला केक बनवत असल्यामुळे यामध्ये मी अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालत आहे। यालाही आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आपले मिश्रण आता रेडी झालेलं आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि केक टिनला ऑइल लावून घेऊया। ऑइल लावून झाल्यानंतर यामध्ये आपण मैदा डस्ट करून घेणार आहोत, जेणेकरून केक टिनला चिकटणार नाही। आता या तयार टिन मध्ये आपण बॅटर ओतून घेऊया। बॅटर ओतून झाल्यानंतर केक टिनला आपण 3 ते 4 वेळा टॅप करून घेणार आहोत, जेणेकरून त्या बॅटर मध्ये एअर बबल्स राहणार नाहीत व केक फुलण्यास मदत होईल। त्यानंतर हा केक आपण 180 डिग्रीवर 10 मिनिटे प्रीहीट केलेल्या ओव्हन मध्ये 20 ते 25 मिनिटांसाठी बेक करणार आहोत। 25 मिनिटांनंतर आपला केक रेडी झाला होता। त्याला मी थंड करून घेतलेला होता आणि त्याला आता आपण डिमोल्ड करून घेऊयात। आता या केकच्या मला 3 लेयर्स करायच्या आहेत। पहिल्यांदा आपण सुरीच्या साहाय्याने अशा खाचा करून घेऊयात। आता केकच्या लेयर्स पाडण्यासाठी मी इथे एक दोरा घेतलेला आहे। त्याला मगाशी खाचा केलेल्या भागामध्ये घालायचा आहे आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेला ओढायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपली लेयर्स किती मस्त कट करून झालेली आहे। आता याच पद्धतीने आपण दुसरी लेयर ही कट करून घेणार आहोत। इथे आपल्या सर्व लेयर्स कट करून घेऊन झालेल्या आहेत। आता आपण आयसिंगला सुरुवात करूया। पहिल्यांदा इथे मी टर्निंग टेबलला थोडीशी क्रीम लावून घेत आहे, ज्याच्यामुळे केक जागचा हलत नाही व आपल्याला आयसिंग करण्यास सोपी जाते। त्यानंतर या लेयरला आपण शुगर सिरपने सोक करून घेणार आहोत। शुगर सिरप बनवण्यासाठी मी अर्धा कप पाण्यात 5 चमचे साखर घेतली होती आणि त्यामध्ये अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स घातला होता। शुगर सिरप लावून झाल्यानंतर आपण आता इथे व्हिपिंग क्रीमची एक लेयर देणार आहोत। व्यवस्थित क्रीमला आपण लेयर्सला पसरवून घेणार आहोत। आता मधली लेयर ठेवताना आपण केकची सर्वात वरची लेयर उलट ठेवून देणार आहोत। वरची लेयर मध्ये ठेवल्यामुळे आपल्या केकला हाईट चांगली दिसून येते। या लेयरलाही आपण शुगर सिरपने सोक करून घेणार आहोत आणि व्हिपिंग क्रीम लावून घेणार आहोत। क्रीम लावताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेवढी तुमची लेयर जाड असेल तेवढीच क्रीमची लेयर लावायची आहे। याच्यामुळे जेव्हा तुम्ही केक कट करत असता तेव्हा तुमच्या केकच्या लेयर खूप सुंदर दिसतात। आता केकची सगळ्यात वरची लेयर ही आपल्या केकची सगळ्यात खालची लेयर असणार आहे। हिलाही आपण शुगर सिरपने सोक करून घेणार आहोत।
सगळ्यात खालची लेअर वरच्या बाजूला लावण्याचं एक कारण आहे की ज्यामुळे आपल्याला केकची फिनिशिंग करायला खूप सोपे जाते। आता मी पायपिंग बॅगच्या साहाय्याने केकची क्रम्बल कोटिंग करून घेत आहे। क्रम्ब कोटिंग केल्यामुळे जेव्हा आपण केकची फायनल फिनिशिंग करत असतो तेव्हा केकचे क्रम्स त्यामध्ये येत नाहीत व फिनिशिंग अतिशय चांगली होते। आपली क्रम्ब कोटिंग करून झालेली आहे। आता आपण फायनल फिनिशिंग करून घेणार आहोत। केकला आपण इथे व्यवस्थित क्रीम लावून घेणार आहोत। या केकचा स्पॉन्ज बनवताना मी जे प्रीमिक्स वापरलं होतं ते होममेड प्रीमिक्स आहे आणि त्या रेसिपीची व्हिडिओ मी याआधीच या चॅनेलवर शेअर केलेली आहे। तुम्हाला जर त्याची व्हिडिओ पाहायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे। इथे आपल्या केकची फायनल फिनिशिंग करून झालेली आहे। व्यवस्थित वरच्या बाजूनेही आपण त्याला प्लेन करून घेणार आहोत। हा केक कस्टमरने त्याच्या मुलीच्या बर्थडे साठी ऑर्डर केला होता। ऑर्डर देताना त्यांनी केकची डिझाईन त्यांच्या मुलीला आवडेल अशी बनवा असे मला सांगितले होते। आणि त्यामुळेच हा केक मी लहान मुलींना आवडेल असा डिझाइन केला होता। पहिल्यांदा मी टूथपिकने बार्बी डॉलचे चित्र काढून घेतले। त्यानंतर बार्बी डॉलचे हेअर कलर करण्यासाठी मी डार्क चॉकलेट मेल्ट करून घेतला आणि त्याने हेअर कलर करून घेतले। डॉलची फ्रॉक बनवण्यासाठी मी आपण जो रोज बनवण्यासाठी नोझल वापरतो त्याचा वापर केला आहे आणि त्याच नोझलच्या साहाय्याने मी केकच्या खालच्या बाजूला ही डिझाइन करून घेतली होती। केकची डिझाइन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला केक किती सुंदर दिसत आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।